मित्रांनो, आज आपण व्हिजिट करणार आहोत ते म्हणजे पु ल देशपांडे गार्डन. या ठिकाणी दस्तकारी हाट या नावाने एक हस्तकलेचं वस्त्रांचं जे प्रदर्शन भरलेलं आहे ते आपण पाहायला जाणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता पुण्याच्या जास्त ट्रॅफिक आहे. आम्ही जवळपास पोहोचलोय. पु ल देशपांडे गार्डनच्या जवळच हे जे कलाग्राम आहे ना, इथं आपलं हे प्रदर्शन भरलेलं आहे. दस्तकारी हाट या प्रदर्शनाला तुम्ही पाहू शकता पुण्यातनं लांब लांब लोक आलीत आणि ही गर्दी त्या गाड्यांच्या संख्येवरूनच तुम्हाला कळून येते. आपण आज जाणारच आहोत आणि तिथं तुम्हाला खरी काय गर्दी असते ना ते पाहायला मिळेल. जसं आपण एंट्री करतोय तिथं हा एंट्रन्स आहे. तिथनं आपण जेव्हा एंट्री करतोय ना, ते एंट्री केल्यानंतर तुम्हाला हे पाहायला भेटते ते म्हणजे पश्चिम बंगालचे छाऊ नर्तक हे आपला कलाप्रकार इथं सादर करतायत आणि हे पाहण्यासाठी भरपूर लोक इथं गोळा झालेत. अतिशय सुंदर हा कलाप्रकार आहे. आपण नक्की जाऊन पाहूया. हा बऱ्यापैकी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. छान असा हा कलाप्रकार आहे. आपणही नक्की या आणि व्हिजिट करा. हे जे दस्तकारी हट आहे हे 30 ऑक्टोबर पासून 9 नोव्हेंबर पर्यंत इथे कलाग्राम मध्ये लागणार आहे. तर तुम्हाला जसे वेळ मिळेल तसं मी सर्वांना सांगू इच्छितो, तुम्ही व्हिजिट करा आणि आपलं जे हस्तकलेला थोडीशी वाव देण्यासाठी थोडेसे त्यांचे वस्तू ज्या तुम्हाला आवडतील त्या घेऊन त्यांना सपोर्ट करा. अतिशय छान हा कला प्रकार आपण सर्वांनी पाहिला. इथं पाहू शकता तुम्ही लहान मोठ्यांपासून सर्वजण हा कला प्रकार पाहण्यासाठी थांबले होते आणि वादन करण्यासाठी जे वाद्य वापरलं जाते ना ते सुद्धा म्हणजे अतिशय पारंपरिक पद्धतीचं वाद्य आहे. त्यावरतीच हे सर्व कला प्रदर्शित करण्यात आली आहे. हे पहा गर्दी बघा, ही सगळी लोक या प्रदर्शनासाठीच आलेली आहेत. या प्रदर्शनामध्ये वेगवेगळी दुकानं किंवा स्टॉल्स मांडले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे काही गोष्टी पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो होतो म्हणजे पु ल देशपांडे गार्डन पुणे येथे. या ठिकाणी दस्तकारी हाट नावाने एक प्रदर्शन मांडलंय. त्याच्यामध्ये हस्तकलेने बनवलेल्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. चला तर मग आपण डिटेलमध्ये एक स्टॉल जो लावलाय तो पाहूया. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असंच तुमचा सपोर्ट आम्हाला राहू. धन्यवाद. एक स्टॉल आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता अतिशय कलाकुसरीने बनवलेल्या ह्या वस्तू इथं पाहू शकता. टोपल्या किती छान त्याच्यावरती कलाकुसर आहे, त्याच्यामध्ये डिझाईन कशी बनवली आहे आणि ह्या टोपल्या इथं ते आता सुद्धा लाईव्ह मध्ये बनवत आहेत.
ह्या टोपल्या, ह्या ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या हाताने बनवलेल्या आहेत, म्हणूनच त्याला म्हटलं जातं हस्तकला. पुढचं जर पाहू शकता तुम्ही, हे नॅचरल कलर्स आहेत. नॅचरल कलर्स जे आहेत त्या कलर्समध्ये हे सगळं काही जे काही ड्रॉइंग आहे ना ते वेगवेगळ्या कापडांवरती, त्यानंतर तुम्ही पाहू शकता बॅग्सवरती केलेलं आहे. आणि हे जे स्वतः इथं कलाकार जे आहेत म्हणजे किंवा जे हस्तकलेमध्ये नैपुण्य ज्यांना आहे ते स्वतः इथं बसलेले आहेत. तुम्ही पाहू शकता ह्या जी झाडाची खोड आहेत ना त्यावर सुद्धा डिझाईन करून इथं विकायला ठेवलेत. त्यानंतर हे सुतुळीच पासून जे काही कलाकुसर करता येईल त्या कलाकुसरीचं हे एक दालन आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता बॅग्स आहेत, मोबाईल होल्डर आहे, नंतर बॉटल होल्डर आहे. अशा भरपूर वस्तू तुम्हाला ह्या सुतळीपासून बनवलेल्या पाहायला मिळतील. भरपूर अशी गर्दी आहे या इथं पण. हे पहा, आपलं चावीचे किचन सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतं. नंतर पाय पुसणं सुद्धा त्यांनी बनवल्यात. अतिशय छान ह्या सुतळीचा वापर करून बनवलेल्या गोष्टी आहेत. नंतर अतिशय सुंदर हा चित्रकलेचा प्रकार आहे. अतिशय फाईन वर्क, खूप सुंदर असं पेंटिंग आहे. हे पूर्ण दालन आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे. पुढचं हे जे स्टॉल आहे ना, या स्टॉलमध्ये सगळ्या गोष्टी सिरॅमिकच्या आहेत. हे कानातले सुद्धा पाहू शकता तुम्ही, छोटे-छोटे कानातले सिरॅमिक पासून बनवलेले आहेत. आपण पुढच्या स्टॉलकडे वळालोय. इथं तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर असलेली लाकडाची गोष्टी इथं ठेवल्यात. हे शोपीस आहेत लाकडाचे. हे सगळे काही वेगवेगळ्या प्रकारचे लाकडं आहेत. हा पुन्हा एकदा आतमध्ये एंट्रन्स आणि गर्दीचा एक आढावा आपण घेतोय. जसं संध्याकाळ होती ना, तशी गर्दी इथं मात्र वाढू लागली आहे. आणि एवढी गर्दी झाली आहे, की काही-काही स्टॉलमध्ये आपल्याला जायला सुद्धा चान्स मिळत नाहीये. हे एक पुढचं स्टॉल आहे, जिथं की तुम्हाला पुन्हा एकदा कलाकुसरीचा एक खूप छान नमुना पाहायला मिळतो, ज्याच्यामध्ये की छान अशी चित्र त्यांनी काढलेली आहेत. ह्या चित्रांमध्ये असं जर पाहत बसलं तर असं गुंगून जातंय. हे पहा, हा एक वेगळा प्रकार आहे. याच्यामध्ये हे जे चित्र आहेत ना, हे फोल्ड करून आपण ठेवू शकतो आणि ते उघडू सुद्धा शकतो. हे पहा. हे कशाप्रकारे घडी घालतात बघा. हातामध्ये घडी घालून ठेवता येते आणि नंतरनं जेव्हा जिथं तुम्हाला ठेवायचं तिथं ठेवू शकता. या लहान मुलांसाठी लाकडापासून बनवलेली खेळणी सुद्धा इथं आहेत. अतिशय छान अशी हे प्रदर्शन आहे. हे पाहू शकता. घरामध्ये तुम्ही लावण्यासाठी पोपट घेऊ शकता. हे लाकडापासून बनवले आहेत आणि त्यावरती नंतर नॅचरल कलर्सनं रंगकाम सुद्धा केलेलं आहे. पुढचं जर स्टॉल बघितलं ना आपण, हे आहे शंख शिंपल्यांपासून बनवलेली कलाकुसरीच्या गोष्टी त्या. ह्या शंख शिंपल्यापासून कानातले, तसेच हे तुम्ही पाहू शकता ना शोचे पीस, हे अतिशय सुंदर आहेत. एवढंच नाही तर त्यांनी त्यापासून नेकलेस सुद्धा बनवलाय. हे एकदम सुंदर स्टॉल मला वाटलं. ते लाईव्हमध्ये सुद्धा बनवतायत तुम्ही पाहू शकता. आणि जे त्यांनी नेकलेस बनवलेत ना, ते तुम्हाला दाखवतो मी. छान आहेत, एकदम छान. हे पहा, हे कानातले. हे पहा, हे नेकलेस. खूप छान असं कलाकुसरीचं काम केलं याच्यावरती आणि हे सगळे शंख शिंपल्यापासून बनवलेल्या वस्तू खूप छान आहेत. तुम्ही नक्की व्हिजिट करा. तुम्हालाही नक्कीच ह्या आवडतील. जवळून पाहूयात आपण हे थोड्याशा. कसं वाटतंय आपल्याला हे आतापर्यंतचं दालन? हे पुणे महानगरपालिकेच्या पुढाकारातून सादर केलेलं हे एक प्रदर्शन आहे. सो नंतर तुम्ही पाहू शकता साड्या. इथं हँडलूमच्या साड्या भरपूर आहेत. मला एवढं काही साड्यांमधलं कळत नाही, त्यामुळे मी काही एवढं ते कव्हर करणार नाहीये. कारण की साड्या किंवा ड्रेस हे माझं तरी हे नाहीये. म्हणजे मला त्याच्यामध्ये जास्त माहिती नाहीये, त्यामुळे ते मी जास्त काही कव्हर करत नाही. पण भरपूर प्रकारच्या साड्या, हँडलूम साड्या आणि नाही का नॅचरल कलर्स वापरून बनवलेल्या साड्या इथं तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचं तुम्ही पाहू शकता हे डेकोरेटिव्ह आयटम. याच्यामध्ये लाकडावरती केलेल्या कलाकुसरी आहेत. हे पहा, हे लॅम्प असतील, पॅड असतील, नोटपॅड सुद्धा होत्या त्या. त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता हे लाकडामध्ये केलेले आहेत शोपीस. हे तुम्ही भिंतीवरती लावू शकता. बऱ्याचशा मराठी ज्या काही सीरियल आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीच्या गोष्टी भिंतीवर दिसतात बघा. हे सगळे शोपीस आहेत भिंतीवरती लावण्यासाठी. छान असे शोपीस आहेत. अतिशय कलाकुसरीचं आणि खूप फाईन वर्क त्यावरती आहे. हे पहा, हे
ही जी डिश आहे ना, याच्यावरती सुद्धा त्यांनी वर्क केलेलं आहे. इथे वरती पाहू शकता तुम्ही. भरपूर सारे डिझाईन्स, खूप सारी व्हरायटी आणि सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस पाहायला मिळाल्या ना, तर कधी-कधी असा प्रश्न पडतो, की अरे नक्की काय विकत घ्यायचंय? एवढे सगळे व्हरायटी इथे आहेत. आणि ते 9 नोव्हेंबरपर्यंतच आहे हां. तुम्ही नक्की या. आणि ह्या ज्या काही वस्तू इथं प्रदर्शनासाठी ठेवल्यात, त्या सगळ्या बघा. हे बघा हे आरसे. किती छान आरसे आहेत की नाही? खूप छान असे आरसे आहेत. याच्यामध्ये आपला चेहरा पाहण्यामध्ये जी मजा आहे ना, ती वेगळीच आहे. गर्दी आणखीन वाढतच चालली आहे. आपण आता पुढच्या स्टॉलकडे वळूयात. हा जो स्टॉल आहे ना, हा हा स्टॉल म्हणजे सगळ्यात जास्त मी तिथं जेवढ्या वेळ होतो ना, सगळ्यात जास्त जर खप कोणत्या स्टॉलचं झालं असेल ना, तर ह्या स्टॉलचं आहे. याच्यामध्ये अतिशय सुंदर लाकडाच्या छोट्या-छोट्या पीसपासून जे तुम्ही घरामध्ये नाही का डेकोरेटिव्ह पीस किंवा पोस्टर्स लावू शकता ना, असे छोटे-छोटे पोस्टर्स बनवलेत आणि माझ्या समोरच नाही म्हटलं तरी 10 ते 20 पोस्टर्स यांचे विकले गेले. हे अतिशय सुंदर आणि फाईन. मला सगळ्यात जास्त जर कोणतं शॉप आवडलं असेल ना या दालनामधलं, तर हेच दालन आहे किंवा हेच ते शॉप आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय छान अशी कलाकुसर आहे. हे तुम्ही कोणतंही पोस्टर घ्या आणि घरामध्ये लावा. तुमच्या घराची शोभा हे वाढवल्याशिवाय राहणार नाही. माझ्या समोरच नाही म्हटलं तरी 10 ते 15 यांचे पोस्टर्स विकले गेले. खूप छान हे तुम्ही पाहू शकता बघा. गणपती आहे, त्यानंतरनं झाडावरतून नारळ काढणारा एक माणूस आहे. शंकराची कलाकृती आहे. ही किती छान म्हणजे नाही का एकदम मस्त केलंय. खूप छान. गणपती बाप्पा, श्री शिवशंकर हे अतिशय सुंदर त्यांनी साकारलं त्याच्यामध्ये. आणि तुमच्या घरामध्ये लावल्यानंतर ना 100% तुमच्या घराची शोभा वाढेल असंच ते कलाकुसर आहे. नंतर ना पुढचं जे शॉप होतं ना, हे शॉप आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पितळाच्या सगळ्या कलाकुसर केलेल्या गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम्स किंवा पोस्टर म्हणजे नाही का वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पितळाच्या मिळू शकतात. पुढचं एक शॉप आहे. तिथं पण वेगवेगळ्या प्रकारची चित्र आहेत. ही चित्र आपण घेऊन घरामध्ये किंवा लहान म्हणजे नाही का लहान मुलांना रेफर करण्यासाठी किंवा घरामध्ये लावण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. त्याला पोस्टर वगैरे करता येऊ शकतं. त्यांनी केलेलं आहे तसं. पण तरीही तुम्ही हे घेऊन तुमच्या ह्याच्यामध्ये आणखीन जसं पाहिजे तसं त्याला हे करून लावू शकता. खूप छान आणि फाईन हे वर्क आहे. तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर ड्रॉइंग्स काढलेत. एक-एक जर ड्रॉइंग बघायला लागलं ना, तासंतास तुम्ही त्या ड्रॉइंगकडे बघू शकता. एवढं बारीक डिझाइन त्याच्यामध्ये आहे. हे रुमालावरती रुमाल किंवा नाही का छोट्या-छोट्या ह्याच्यावरती केलेलं कलाकुसरीचं काम. नंतर तुम्ही पाहू शकता ह्या चपला आहेत इथं. ह्यांच्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे आणि ह्या सुद्धा हाताने बनवलेल्या आहेत हां. कुठलंही मशीन इथं वापरलेलं नाहीये. पुढच्या शॉपमध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे हे रजई, बसकर असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हाताने बनवलेले आहेत आणि छान अशी गर्दी आहे इथं. इथनं आपण पुढे जातोय. पुढं पण वरती भरपूर शॉप आहेत. तर आपण इथनं आता वरती जाणार आहोत आणि वर जाऊन काय-काय आपल्याला बघायला भेटते ना, ते आणखी पाहणार आहोत. असे असंख्य नाही म्हटलं तर जवळपास 100च्या वरती दुकानं किंवा दालनं इथं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची स्वतःची काहीतरी आयडेंटिटी, वेगवेगळ्या राज्यातून आलेले वेगवेगळ्या काय म्हणतो ना आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेली लोकं ही सगळी आपल्या स्वतःची कलाकुसर काय आहे किंवा आम्ही काय करू शकतो हे आपल्याला दाखवण्यासाठी किंवा आपल्यासाठी प्रदर्शनासाठी इथं उपलब्ध आहे. आपल्याला काही गोष्टी आवडल्या तर आपण त्या नक्कीच खरेदी करून घेऊ शकतो. त्या म्हणजे नाही का विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तर त्याच्यामुळे फक्त नुसतं प्रदर्शनच नाही, तर आपल्याला जी काही गोष्ट आवडेल, जी काही वस्तू आवडेल ती आपण तिथं विकत घेऊ शकतो. हे प्रदर्शन हे विक्रीसाठी मांडलेलं प्रदर्शन आहे. पुन्हा एकदा हे पाहू शकता साड्यांची दुकानं आहेत, ड्रेस मटेरियलची दुकानं आहेत, जिथं की मला जास्त काही माहिती नाही, त्यामुळे मी काही त्याच्यामध्ये जास्त आतमध्ये जाणार नाहीये. नंतरनं हे ज्वेलरीज पाहू शकता. या वेगवेगळ्या प्रकारची कानातले असतील, गळ्यातले असतील, हे सिल्व्हरची ज्वेलरी आहेत. त्या इथं विकण्यासाठी उपलब्ध आहेत. हे एक दालन आहे त्याचं.
हे एक पहा, हे वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला रजई भेटू शकते. खूप छान हस्तकलेचं हे एक उदाहरण आहे. प्रदर्शनाच्या मध्ये एक आपल्याला गोधडी सुद्धा पाहायला भेटते. त्या गोधडीवरती अतिशय सुंदररीत्या लिहिलंय ते म्हणजे स्वराज्याची उबदार गोधडी विणणारा जाणता राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. खूप छान ही गोधडी विणली आहे. त्याच्यावरती अतिशय सुंदर कलाकुसरीचं काम केलंय. नंतर तुम्ही पाहू शकता हे पुन्हा एकदा छोट्या छोट्या चित्रांचं एक प्रदर्शन आहे किंवा एक छोटंसं दुकान आहे. तिथं तुम्ही छोटी छोटी चित्र घेऊ शकता जे आपण कुठं कपाटाला किंवा कशाला कुठेही कुठे नाही का छोट्या छोट्या जागेमध्ये लावू शकतो आणि आपल्या घराची शोभा वाढू शकतो आणखीन. हे आहे बॅग्स. वेगवेगळ्या म्हणजे नाही का धाग्यांपासनं बॅग्स बनवल्यात. त्या बॅग्स इथे विकायला होत्या. इथं तुम्ही पाहू शकता गर्दी जसं जसं संध्याकाळ वाढते तशी गर्दी सुद्धा वाढतच चालली आहे आणि खूप छान हे प्रदर्शन. एकंदरीत इथं तुम्ही पाहू शकता सगळी लोक नवीन नवीन किंवा वेगवेगळ्या कलाकुसरीच्या वस्तू हे जे आहेत ना ह्या पाहण्यामध्ये गुंग झालेले आहेत. भरपूर सारी शॉप्स मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तुम्ही स्वतः जेव्हा याल, जवळून जेव्हा ह्या वस्तू पाहाल, त्यांची जी जी काय म्हणतो ना आपण एकदम बारीकीनं केलेलं काम पाहाल, तुम्ही सुद्धा अक्षरशः वाह! म्हणल्याशिवाय राहणार नाहीत. खूपच म्हणजे नाही का इथं काही कोणत्याच वस्तूला नाव ठेवण्यासारखं नाही. अतिशय सुंदर अशा वस्तू, अतिशय छान असं कलाकुसर, अतिशय एक चान्स आहे आपल्याला चांगलं आपल्या घरामध्ये नवीन वस्तू ॲड करण्याचा. इथं तुम्ही पाहू शकता राजस्थानी जो डान्स आहे, राजस्थानी तो जो डान्स आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. तर थोडासा आपण ह्या इथं थांबून थोडासा डान्स सुद्धा पाहिलाय. खूप छान ते त्यांच्या म्हणजे नाही का त्यांच्या राजस्थानी शैलीमध्ये तो डान्स इथं आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध आहे. नंतरनं आम्ही आता जवळपास उरकतं घेण्याचं ठरवलं, पण तुम्ही पाहू शकता त्या दालनासोबतच वेगवेगळ्या राज्यांमधनं वेगवेगळे आचारी किंवा वेगवेगळे हॉटेल्स इथं आलेले आहेत. त्यांनी सुद्धा आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न केलाय. सो तुम्ही राजस्थानी म्हणजे नाश्ता तिथं मिळू शकता. तसंच गुजराती नाश्ता सुद्धा उपलब्ध आहे. नंतर हे पाहू शकता तुम्ही हे घरासाठी लावण्यासाठी तोरणांचं किंवा छोट्या-छोट्या लाकडापासून बनवलेल्या वस्तूंचं एक पुन्हा एकदा दालन आहे. आम्ही आता परतीच्या मार्गाने निघणार आहोत. तर बाहेर जाता-जाता जेवढी काही दुकानं कव्हर करता येतील ना, ती कव्हर करणार आहोत. हे पहा. हे काचेपासून बनवलेल्या वस्तू आहेत. सगळ्या काचेपासून बनवलेल्या आहेत. बदक, बगळा, छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. ह्या अतिशय सुंदर अशा वस्तू आहेत. ह्याच्यामध्ये परत कानातली पण आहेत काचेपासून बनवलेली. खूप आवडलं मला हे काचेपासून बनवलेल्या वस्तूंचं दुकान. त्यानंतर पुढं पाहू शकतो तुम्ही सिरॅमिकचं सुद्धा आहे. ह्या बॅग्स वगैरे आहेत. एक नंतर आपण जे पुढं जाऊन पाहणार आहोत ना, हे जे अ, सगळे सगळे शोपीस आहेत. त्याच्यामधलं हे जे आहे ना, हे खूप महत्त्वाचं होतं. खूप छान होतं. याच्यामधले तुम्ही कुठलाही एक पीस घेऊन घरामध्ये लावू शकता भिंतीवरती आणि तो तुमच्या घराची शोभा नक्कीच वाढवेल. हे पहा किती छान अतिशय सुंदर असं रांगोळी टाईपच हे सगळं जे काही वर्क आहे त्यामध्ये काच वगैरे लावून अतिशय सुंदर असं ते काम होतं. नंतर पुन्हा एकदा हे धाग्यांपासून बनवलेल्या वस्तू कानातले सुद्धा इथं बनवलेले आहेत. पहा अतिशय छान लोक इथं खरेदी करण्यासाठी आलेत. खूप म्हणजे नाही का खूप जास्त आणि खूप व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये काय काय घ्यायचं आणि काय काय नाही असा प्रश्न पडतोय. इथं हँडलूमच्या साड्या आहेत. ह्या आपण स्वतःवरती लावून ट्राय करू शकतो आणि त्यातनं आपण सहजरित्या निवडू शकतो की कोणती साडी आपल्याला घ्यायची आहे. अतिशय छान यांचं सूत आहे. हात लावून जर बघितलं ना एकदम स्मूथ अशा साड्या आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. हे पुन्हा एकदा एक पितळाचं जे कलाकुसरीचं काम केलेलं वस्तू आहेत ना, त्याचं एक दुकान आहे. जिथे चमच्यापासनं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे स्टार्ट चमच्यापासून केलं ना, तर मोठ्या-मोठ्या वस्तू, दिवा वगैरे सगळं, सगळं, सगळं इथं पितळाच्या भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. इथनं आपण आता पुढे जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर ना, तुम्ही पाहू शकता वेगवेगळी दुकानं आहेतच.
मी जेवढं दाखवेल ना, हे व्हिडिओमध्ये पाहण्यापेक्षा तुम्ही स्वतः जर आले ना, तर तुम्हाला खूप हे आवडणार आहे. हे मी गॅरंटी सकट सांगू शकतो. आणि असं कुठेही होणार नाही, की बाबा नाही का आम्ही आलो आणि वेळ वाया गेला. हे कलाकुसरीच्या वस्तू या मनाला म्हणजे नाही का मनाला भावून जातात म्हणजे जातातच. हे पहा पुन्हा एकदा छोट्या-छोट्या वस्तू खेळण्यासारख्या खूप छान आहेत आणि नाही का इथं गर्दी तुम्ही पाहू शकता. कुठलंही लिमिट नाहीये. पुण्यामध्ये ही गर्दी, अलोट गर्दी ही तुम्ही पाहू शकताय. ही येऊन पोहोचली आहे कलाग्राममध्ये. या दस्तकारी हाट या प्रदर्शनाला व्हिजिट करण्यासाठी आणि हे तुम्ही पाहू शकता. हे सिरॅमिकच्या वस्तू आहेत सगळ्या. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा बल्ब लावण्यासाठी जो एक छोटासा कंदील बनवलाय तो. किती छान दिसतोय. वरती लॅम्पसुद्धा आहेत. खूप खूप सुंदर असं हे सिरॅमिक मधलं काम आहे आणि इथं गर्दीसुद्धा खूप छान आहे. खूप लोकं वस्तू विकत घेत आहेत आणि आम्ही आता एक्झिटच्या बाजूने बाहेर येतोय. सो आपण भरपूर सारे दुकानं कव्हर केली. भरपूर साऱ्या कलाकुसरीच्या वस्तू पाहिल्या. आता आपण निघतोय ते म्हणजे घरी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करून नक्की कळवा आणि जर चॅनल नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात एका पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा येईल मी. धन्यवाद, धन्यवाद.